तुम्हाला चांगलंच माहिती आहे, जन्मल्यापासून माझ्यासोबत अशी पनवती लागेली ना ती कधी जाणारच नाही. माझा ऍक्सिडेंट झाल्यानंतर गाडीची अशी हालत होती, पण काय करणार, नीट तर करावंच लागणार. तर कसं आहे पब्लिक, तुमचा लाडका अभि आणि भरपूर दिवसानंतर तुम्हाला मी व्लॉग मध्ये दिसतोय. व्लॉग न यायचं कारण असं होतं, माझा ऍक्सिडेंट झालेला होता. आता मी एकदम ठीक झालेलो आहे आणि परत एकदा नवीन जिद्दीने आपलं आपण काम चालू करू. मला तुमच्या सपोर्टची गरज आहे. आपले व्लॉग जेवढे शेअर करता येईल तेवढे शेअर करा, म्हणजे आपलं जे अकाउंट आहे परत रिकवर होईल. एवढं तरी बरं झालं, ऍक्सिडेंट झाले माझ्या गाडीला जास्त लागलं पण मला कमी लागलं. भरपूर दिवसानंतर आपली गाडी नीट करायला चाललो होतो, कारण त्याची नुकसान पण भरपूर झालेली आहे. त्यात ऋषी भाऊ म्हणत्या येताना नीट या. इथं माणसांच्या डॉक्टरांना एवढे फोन नसतात जेवढे इथं गाडीच्या डॉक्टरला फोन आहे. गणेश शेट नुसते नाही का फोनवरच बोलत होते इथून तिथून. म्हटलं मला काय आणलंय संग. त्यात गणेश फिटर एवढी गाडी आदळत होते, लागलंय कमराला, मोकार दुखतंय, पण ते काही दमाना चालनाच. आपल्या गाडीची चेशी बेंड झालेली होती, त्यामुळे तिला कोल्हारच्या आयसीयू मध्ये ऍडमिट केलेलं होतं. एवढं तरी बरं झालं, तिच्यामुळे मी आयसीयू मध्ये नाही गेलो. गणेश फिटरने गाडीच अशी बनवून दिली होती, गाडीसोबत माणूस पडला तरी नाही का माणसाला काय होणार नाही, एवढी सेफ्टी करून दिलेली आहे. तुमच्या गाडीची चेशी बीशी बेंड असली तरी चालेल, तुम्ही डायरेक्ट मयूर ऑटो इंजिनियर्सला घेऊन या. त्यानंतर आमच्या गणेश फिटरकडे आणा, एकदम गाडी व्यवस्थित चालू करून देणार. गणेश फिटरच्या एवढं डोक्यात होतं, मला हॉस्पिटलला काही खर्च लागला नाही, पण जेवढा हॉस्पिटलला खर्च लागणार होता ना तेवढा गाडीला करायचा होता. म्हणजे इकडून खायचं काय तिकडून खायचं काय सगळं एकच झालं, फक्त वेदना कमी झाल्या. मित्रांनो, याचा पार्ट 2 उद्याच अपलोड होणार आहे. तर हा व्लॉग जेवढा शेअर करता येईल तेवढा शेअर करा. तुमची शेअर लिस्ट अख्खी भरून टाका आणि लाईक आणि फॉलो करा. धन्यवाद.